कीर्तिरूपे शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा धृतो उजळून टाको पुसू पानिपत. पुन्हा लिहायामुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपो राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली कवरद्वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कालपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्यात. त्यात कुलस्वामिनी तुळजाभवानी आपली माता आहे, आद्य दैवत आहे, आपल्या कुळाची देवता आहे. आणि या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची मूर्ती घडवून आणली. आणि तिची मूर्ती घडवून आणल्यानंतर तिची स्थापना प्रतापगडावर केली. नुसती प्रतापगडावर स्थापना केली एवढाच विषय नाही, तर त्याच्यासाठी जे जे करणं आहे त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. म्हणजे त्यासाठी मंदिर बांधलं, स्थापनेचा उत्सव केला, वर्षाच्या सगळ्या सण समारंभाची जुळणी केली, नित्याच्या पूजेची व्यवस्था केली. कारण देवपूजा नित्य झाली पाहिजे, हा भाग महत्त्वाचा. तसंच महोत्सव झाला पाहिजे. वर्षाचा नवरात्राचा उत्सव आला. नवरात्र हे 2 नवरात्र असतात देवीच्या बाबतीत. एक म्हणजे ज्याला महानवरात्र म्हणतो ते, आणि दुसरं असतं ते देवीच्या बाबतीत असतं ते शाकंभरीचं नवरात्र असतं, ते पण देवीचं, ते दुसरं, दोन्ही चालतात. होम हवन करावं लागतं, बलिदान असतं, दीप, नंदादीप, नैवेद्य, सगळ्या व्यवस्था आहेत, खूप व्यवस्था आहेत. आणि त्या अर्थाने शिवाजी महाराजांनी सगळी व्यवस्था केली. तसंच छबिण्याची व्यवस्था केली, पुराण, प्रवचन, आणि त्यासाठी लोकांची नेमणूक केली. पेशवा म्हणजे या देवस्थानाच्या सगळ्या कारभाराचा व्यवस्था करणारा. पेशवा याचा अर्थ मुख्य प्रधान. आपल्याकडं शिवाजी महाराजांनी तोच शब्द प्रयोग रूढ केला. त्याच्या आधी पेशवा हा पर्शियन शब्द आहे, तो आपल्याकडे नव्हता. आपल्याकडं म्हणजे मंत्रिमंडळ जे आहे ते अमात्य किंवा अन्य गोष्टीच्या हिशोबानं केलं जायचं. शिवाजी महाराजांनी आपली प्राचीन परंपरा जोपासण्याच्या अर्थानेच उर्दू, अरबी, फारसी शब्द काढून टाकले. मंत्रिमंडळातले तेही शब्द काढले, पण ते राज्याभिषेकाच्या नंतर सुरू झालेलं आहे. आधी मात्र शिवाजी महाराज हीच पदं वापरत होते: वाकनेस, सुरनेस, मुजुमदार आणि पेशवा. पण पेशवा जरी पंतप्रधानाचा विषय असला तरी खाजगी कारभारासाठी सुद्धा पेशवा म्हणजे मुख्य कारभारी असं म्हणायला हरकत नाही, दिवाणजी असं म्हणायला हरकत नाही. अशा अर्थाने शिवाजी महाराजांनी नेमलेले हे पद आहे. पुजाऱ्याची नेमणूक केली, पूजा अर्चा करण्याची. अजूनही पूजा अर्चा करण्याचा व्यवहार त्यांच्याकडे होता. मध्यंतरी काही कमी जास्त झालं. घर प्रतापगडावर नांदत आहे, पण आता पगारी पुजारी स्वतंत्र नेमला आहे महाराजांनी. व्यवस्था स्वतंत्र आहे. पुराणिक म्हणजे देवीच्या दरबारात समोर देवीसमोर पुराण सांगणे आणि शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून ज्या ज्या वेळी दान, धर्म किंवा होम हवन करायचं आहे ते स्वतः महाराजांचा प्रतिनिधी म्हणून करणे हे पुराणिकाचं काम आहे. फडणीस, गडाची फडणीशी आहे. आणि शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणूनची जी काही काम आहेत ती पण त्याच्याकडे आहे. हवालदार, किल्ल्याचा कारभार करायचं काम, ज्याला गडकरी म्हणतो आपण, किल्लेदार म्हणतो, तशा अर्थानं त्याचं काम आहे. अजूनही प्रतापगडाच्या व्यवस्था या पद्धतीनं चालतात. प्रतापगडचा वरचा सगळा कारभार अजून शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे त्या शिरस्त्याप्रमाणे चालतो. म्हणजे देवीच्या पहाटे म्हणतोय आपण, याचा अर्थ सकाळी 6 वाजता सूर्योदयाच्या वेळेस होणारी जी नित्याची पूजा आहे त्यावेळेस दार उघडतं, किल्ल्याचं दार, आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस बंद होतं. सूर्योदय आणि सूर्यास्त अशा पद्धतीने अजूनही चालतं. गडावरचे काही राहणारे लोक आहेत ना, त्यांना अजूनही या बंधनात राहून चालावं लागतं. अतिच तातडी आली तर हवालदाराला विनंती करायची, असं आहे तेवढं सोडा, मग ती खिंड उघडून तेवढ्यापुरतं दार उघडतो. अख्खं दार नाही, ते पण खिंड उघडली जाते. अजूनही तशा पद्धतीनं कामकाज चालतं प्रतापगडावरचं. प्रतापगडावरचं जे आहे, प्रतापगड हा इंग्रज शासन आल्यानंतरनं इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. पण सातारगड छत्रपती प्रतापसिंग महाराजांनी त्याच्यासाठी मालकम पेठ, ज्याला आपण महाबळेश्वर म्हणतो,
हे महाबळेश्वरचा परिसर इंग्रज ऑफिसरला, गव्हर्नरला दिला आणि त्याच्याबद्दल प्रतापगड पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेला आहे, त्यातला भाग आहे. आणि मग सगळ्या व्यवस्था उत्तम सुरू झाल्या. स्वतः महाराजांनीही काही देवीचं भक्त म्हणून भूषवलं आणि या अर्थाने आता प्रतापगडची व्यवस्था सगळी सुरू झाली. जशी महाराजांनी घालून दिली तशी आजही ती चालून आहे. प्रतापगडला एक विशेष महोत्सव आदरणीय बाबासाहेब पुरंदरेने चालू केला. सुमारे 50-60 वर्षापूर्वी तो चालू केला. देवीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं हा उत्सव व्हावा अशा अर्थाने ते विचार केला. आता प्रतिष्ठापनेचा दिवस पक्का सापडत नाही, पण काही अभ्यास करून, शक्यतेचा विचार करून किंवा दुसऱ्या अर्थाने विचार करून ललिता पंचमीचा उत्सव प्रतापगडावर देवीपुरता पूर्ण मर्यादित होता, तो बाबासाहेबांनी आता म्हणून चालू केला. आणि ललिता पंचमीच्या उत्सवाला अनेक लोक प्रतापगडावर उपस्थित असतात. म्हणजे पंढरपुरातूनच असतात असं नाही, पुण्यातून येतात, मुंबईतून येतात, अनेक ठिकाणाहून ललिता पंचमीच्या उत्सवाला येतात. ललिता पंचमीचा गोंधळ होतो पण दरवर्षी. आपण पंचमी या अर्थानं पाहतो आणि आदल्या दिवशी रात्रीच्या जो ललिता पंचमीचा कार्यक्रम असतो तो संध्याकाळी रात्री उशिरा असतो. त्यामुळे ज्या दिवशी पंचमी रात्री आहे त्या दिवशी तो उत्सव होतो. त्यामुळे बहुतेक कधी आदल्या दिवशी उत्सव येतो आणि मोठा उत्सव असतो. म्हणजे स्वतः बाबासाहेब जसं देवीचे भोपे म्हणून शिवाजी महाराजांनी भूषवलं, तसं बाबासाहेबांनीही पोत हातात घेऊन देवीचे भोपे म्हणून, भक्त म्हणून तिथं उपासना केलेली आहे असं म्हणू. वयाच्या 90-95 वर्षापर्यंत हातात पोत घेऊन बाबासाहेब देवीच्या उपस्थित असायचे, नाचायचे. पण थोडंसं आता ते वयामानानं मर्यादा ठीक आहेत, पण गोंधळ असतो रात्री, जागरण गोंधळ ज्याला म्हणतात तसा गोंधळ असतो, रात्रभर तो चालतो. त्यात अनेक लोक तरुण उपस्थित असतात. तो उत्सव सुरू झाला, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि जशा घालून दिल्या तसे आताही चालू आहेत. मंत्रिमंडळात बदल केला त्याचाही विचार केला. शिवाजी महाराजांना कन्यारत्न प्राप्त झालं त्याचाही विचार केला. शाहिस्तेखानानं देहरी गडावर वेढा दिला बुलाखीचा आणि तो वेढा कावजी कोंडाळकर यांनी उधळून टाकला. 400 लोक मारले याचाही विचार झाला आपला. याच दरम्यान नेताजी पालकर धुमाकूळ घालतायत किंवा अजून दुसरेही लोक शिवाजी महाराजांचे 2000 आश्रम, जुन्नर, वाडे या परिसरात खंडणी वसूल करून फिरतायत. म्हणून शाहिस्तेखानाने स्वतंत्र तुकडी नेमली आणि ही तुकडी शिवाजी महाराजांच्या सैन्याला भेटली का नाही याच्याबद्दल काही सांगू. नेमली एवढं खरं, काय झालं माहीत नाही, कारण अजून बाकी यांचं काम चालू आहे, ते चालूच आहे. सरदारांनी या काय केलं माहीत नाही, नेमलं एवढंच सापडतं. बहुतेक नेमलं असावं, काम केलं नसावं नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या. याच वेळी शिवाजी महाराजांच्या पारिपत्यासाठी कल्याण भिवंडीच्या परिसरात गोंधळ घालण्यासाठी नामदार खान नावाच्या सरदाराची नेमणूक शाहिस्तेखानाने केली आणि त्याला काम सांगितलं या परिसरात जा, कल्याण भिवंडी. आणि त्याने मिऱ्याच्या डोंगराला वेढा घालून बसला, तिथे येऊन थांबला. हा नामदार खान सामान्य नाही, हा सरदार आहे, चांगला करताय. पण असं रोज एका सरदाराचा पाडाव करीत बसण्यात काही अर्थ नाही, की ते नियमाचं केलं पाहिजे या अर्थानं शिवाजी महाराज विचार करतात. खरं तर याच खानाचा मोड करावा म्हणून शिवाजी महाराज उठले, ठरवले, निघाले. तारीख नोव्हेंबर 1661च्या दिवसात. पण शिवाजी महाराजांनी तयारी केली आणि त्यांना दुसरी वार्ता आली. कशाची वार्ता आली? कोंढाण्यावर काहीतरी गडबड झाली आहे, फितवा, आपल्याच लोकात काहीतरी गोंधळ झालेला आहे अशी बातमी आली. हेरांचं काम इथं लक्षात घ्यायचं, आपले लोक फितूर झाले आहेत अशी बातमी आली आणि शिवाजी महाराज अस्वस्थ झाले. नामदार खानावर छापा घालून त्याचा मोड करायचा बेत त्याने तुर्तास पुढे ढकलला. बघू परत, आधी हे आपल्यातलं जे उपटलंय ते नीट करू. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं? मोरपंत पिंगळे, निळोपन, गोदाजी पांढरे, रुमाजी आहिरे, कोंडाजी नाईक या सगळ्यांना सिंहगडावर पाठवून दिलं. जावा, काय आहे ह्या, खरंच या भानगडीचा तपास घ्या, शोध घ्या. हे घेत असताना शिवाजी महाराजांनी विशेष दक्षता घ्यायला सांगितली. गडाचा बंदोबस्त उत्तम ठेवा, फितूर होऊन काहीतरी गोंधळ होऊ नये, हे जसं आहे तसं. दुसरं काय करायचं? लोकात मिसळून राहा, एकाच ठिकाणी तुम्ही सगळे थांबू नका, किंवा तुम्ही कारभारी आहेत म्हणून उच्चता दाखवत फिराल तसं करू नका, लोकात फिसरा. म्हणजे जनमत काय आहे, खरं काय झालंय, लोकवंदता काय आहे, त्यातली सत्यता काय आहे हे तुम्हाला कळेल आणि मग स्वराज्य धोक्यात आहे की सुरक्षिततेत आहे याचा विचार होईल. मिसळून राहा. सिंहगड खरं स्वराज्यात आहे,
फितवा व्हावा ही चिंतेची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे काही बरोबर नाही. स्वराज्यात जर असं सुरू झालं तर उद्या यात वाढच होत राहील. म्हणून लक्ष द्या. पण नेमकं फितूर कोण आहे, काय करतायत फितुरी, म्हणजे पैसे घेतायत की दुसरा काही उद्योग करतायत, बातम्या देत आहेत का सिंहगडच ताब्यात देण्याचा विषय आहे, अनेक गोष्टींचा विचार आहे. ते सगळं लक्षात घ्या आणि तुम्ही माहिती काढा. हे सगळे लोक तिथे गेले, मिसळून राहिले आणि मग वार्तांकन महाराजांना जे झालं त्यातला निरोप असा आला की सिंहगडावर अजिबात कुठलाही विपरीत प्रकार घडलेला नाही, सगळं काही सुरक्षित आहे. आणि मग महाराज निर्धास्त झाले, आता काळजी करायचं कारण नाही. आणि मग ते निघाले पेण कल्याणपशी नामदारखानाच्या विषयाने. यावेळेस महाराजांच्या बरोबर जावळीचे सुभेदार कृष्णाजी बाबाजी आणि वाघोजी तुपे हे दोघंही बरोबर आहेत. या वाघोजी तुप्यांनी सुरुवातीच्या काळात शिरवळच्या बाबतीत जे काही मुसेखानाची स्वारी झाली त्यात या वाघोजी तुप्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. तुपे म्हणजे पुण्यातले, पुण्यापासलं हडपसर ते तुप्यांचं गाव आहे, तिथले हे तुपे. नामदार खान आपला तळ देऊन थांबला होता पेण कल्याण जवळच्या मेळेदार डोंगरावर आणि शिवाजी महाराज अकस्मात आले चालून आणि त्याच्यावर धाड घातली, छापा पडला. पळापळ पडापड मारहाण सगळं झालं, लढाई जुंपली. नामदार खानाचा मिऱ्या डोंगरावर पराभव झाला. पण एक गडबड झाली. काय झालं? कृष्णाजी बाबाजी हा ठार झाला, मेला. युद्ध आहे. दुसरा हा वाघोजी तुपे हा जखमी झाला. दोन्ही तसं स्वराज्याचं नुकसान झालं. पण नुकसान सोसण्याशिवाय पर्याय नसतो. युद्धात केव्हा काय होईल सांगता येत नाही. म्हणजे नव्या परिभाषेत कोणच्या गोळीवर आपलं नाव लिहिलं आहे सैनिकाला सांगता येत नसतं, तसं आहे. युद्ध आहे ते. 1662च्या प्रारंभी ही लढाई झाली. नामदार खानाचा पराभव झाला. यश असं कुठलं तरी गालबोट लागल्याशिवाय मिळत नसतं किंवा त्याला दृष्ट लागू नये म्हणून काहीतरी होतं. सुरुवातीला बाजी पासलकर पडले सासवडच्या लढाईत, खळद बेलसरची लढाई म्हणतो त्या. अनेक गोष्टी. प्रत्येक युद्धात माणूस थोडा 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 जायबंदी होत गेला, स्वराज्याला त्रास झाला. खरं करते लोक आहेत, पण हे चालण्याशिवाय पर्याय नाही. नेताजी पालकर मोहीम चालूच होती, छापे घालीत होते, परांडा आणि सुप्याच्या परिसरात शाहिस्तेखानाला त्रस्त करीत होते. आत्तापर्यंत त्यांच्या मोहिमेंचा विचार करीत असताना शाहिस्तेखानाचाही विचार करणं असतं ना. शाहिस्तेखान आला स्वराज्यात 1660ला, 60लाच आला. पण आल्यापासून आता सुमारे 2 वर्ष होत आहेत. काय प्राप्त झालं त्याला? 2 वर्षात काय मिळवलं? 2 मोठे पराभव, एक नामदार खानाचा, दुसरा कारतलब खानाचा. आणि तिकडं मराठी रोज लंगडतोड करतायत ती आहेच, ती काही थांबलेली नाही. याशिवाय त्याला काहीच मिळालं नव्हतं. म्हणजे एक चाकणचा विजय हाच मोठा, दुसरा नामदार खानाचा फार तुरळक आहे. अफाट घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, म्हणजे 500 चिलखती हत्ती, 1 लाखाचं सैन्य, त्यातले 77,000 घोडेस्वार आहेत. अफाट पायदळ आहे, तोफखाना आहे. पण याचं सगळ्याचं 2 वर्षातलं यश काय? एक चाकणचा किल्ला, तो सुद्धा 56 दिवस भांडून. काहीच नाही. उलट नामदार खान आणि कारतलब खान हे 2 पराभव जमावार आहेत. म्हणजे फारशी भरीव कामगिरी नाही आहे. नेताजी पालकरांच्या मागं लोक सोडले आहेत, पण त्यांनाही काही मिळत नाही. नेताजी पालकरांचा जेव्हा विचार करायचा तेव्हा तो खूप दृढतेने करायला पाहिजे. 18 सरदार नेताजी पालकरांच्या बंदोबस्तासाठी आहेत, पण यांचा धुमाकूळ थांबत नाही. कसला धुमाकूळ आणि कसली छापेमारी करत असतील, कसला गनिमकावा खेळत असतील किंवा कसला हुतुतू खेळत असतील. 18 लोक पकडायला पळत आहेत, कुणालाच सापडत नाही. शाहिस्तेखानाचे दुसरे 2 सरदार सरफराज खान आणि नामदार खान या दोघांची नेताजी पालकरांची भेट झाली. कुठं भेट झाली? सुप्याजवळ ससैन्य भेट झाली. भेट म्हणजे चकमक उडाली, दोघांचा झगडा झाला. त्या दोघांनी नेताजी पालकरांचा मोगरी कागदात लिहिलेला आहे, नेताजी पालकरांचा पराभव केला आणि लूट मिळवली.
बातम्या कशा आहेत पहा. लूट मिळवली, नेताजी पालकरांचा पराभव झाला. पण पराभव म्हणजे नेमकं काय झालं माहीत नाही. किती लोक जायबंदी झाली, पकडले किती, काय कशी लढाई झाली, किती वेळ चालली माहीत नाही. पण मोगलाई बडेजाव जे असतो तो या त्यांच्या कागदपत्रातला बडेजाव अशा अर्थानं विचार करा. मोगली वीरांनी शूरांनी नेताजीचा पराभव केला आणि नेताजीकडून लूट प्राप्त झाली. मोठीच्या मोठी यादी लिहून त्याने औरंगजेबाला कळवली. 65 जिन्सांची यादी आहे. काय काय मिळालं नेताजीकडून? 153 बैल, घोडे आणि शिंगरे मिळून 8 जनावरे. लूट पहा बरं का. आणि नेताजीची लूट, शिवाजी महाराजांची लूट पहा. 8 जनावरे, 153 बैल, म्हणजे लहान मोठे घोडे असतात ते 8, 34 तोळे आणि 3.5 मासे रूप म्हणजे चांदी, आणि सोने तेही लुटीत प्राप्त झालं. किती? 7 मासे. आकडेच महत्वाचे आहेत. वास्तविक हे एवढंच मोगलांचं यश होतं, याशिवाय काही नाही. पण करावं कणभरण, लिहावं हातभर. बडेजाव औरंगजेबाला वार्ता लिहिल्या. पुढं औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर हेच सगळं मोगलांनी केलं खूप गोष्टी. जाव, हे करा, हुकुमाला जावा, पंढरपूरचं देऊळ पाडा. कागद अस्सल उपलब्ध आहे, फरमान उपलब्ध आहे, किंवा त्याला काय मोगली दरबारातला कागद म्हणू आपण. पंढरपूरचं देऊळ पाडा. ते आले, पाडलं म्हणून रिपोर्टिंग केलं. पाडलं का नाही पाडलं माहीत नाही. वास्तव नुसतं रिपोर्टिंग झालं एवढं मात्र खरं. काही त्रास दिला असेल, पण सगळं देऊळ पाडलं असं कागद म्हणतात, त्याचं काही झालेलं नाही. असं गावोगावी झालं. जावा, मराठ्यांना नामोहरण करा, किल्ला जिंका. गेले, थांबले, वर्षानुवर्ष थांबले. थांबण्यातही वेगळे विचार असायचे बरं का त्यांचे. जेव्हा जेंजीला वेढा घातला जुल्फिकार खानानं रायगड पाडला, आणि तसंच तो राजाराम महाराजाचा पाठलाग करीत करीत जिंजीला गेला. 6 वर्ष वेढा घालून बसला. 6 वर्ष वेढा घालायचे काही दिवस आहेत. शिवाजी महाराजांचे लोक पहा, नावजी बलकोडे नंतर असू द्यात, किंवा तानाजी मालुसरे असू द्यात, कोंडाजी फरजंद असू द्या, किंवा नेताजी पालकर असू द्या, गालझडप कडगडप एका रात्री सगळा कार्यक्रम करून मोकळे. 6 वर्ष वेढा, हे सगळं विचार वेगळ्या पद्धतीने करायसारखं आहे. एकदा त्याच्या पोरांनी त्याला विचारलं, या वेड्यात त्यानं आपल्या पोराची लग्न केलेली आहेत तिथं खाली. शाहिस्तेखानानं पुण्यात केले तसंच आहे. या वेड्यात त्याने लग्न केली आहेत. पोराने एकदा विचारलं की किती दिवस असा वेढा घालून बसायचं, एकदा एक संपून टाकायचं, काय करायचं आहे? त्यानं दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. अरे, जर इथं वेढा घातलेला लगेच हे सगळं युद्ध संपवलं तर आपल्याला काम राहणार नाही, काबूलच्या स्वारीवर जावं लागेल. हे काम वर्षानुवर्ष चाललं तरी हरकत नाही, त्या मानानं सुखाचं आहे. औरंगजेब दुसरीकडे पाठवून देईल आणि ते सोसणार नाही, ते नको आहे. इथंच राहू, निवांत चाललंय तसंच राहू. आणि काम करत असल्यामुळे पैसे पण भरपूर मिळत आहेत, काय असतं अडचण. त्यामुळे ह्या भानगडीतून जास्त सुखरूपता प्राप्त करायची अशी भानगड करायची नाही. इथंच राहील तरी काही तोटा नाही. ही त्यातली मानसिकता आहे वेढा चालवण्यातली. म्हणून तो विषय इथं हीच मानसिकता नेताजी पालकरांचा पराभव करण्यातली. कोणची? नेताजीचा पराभव केला, 65 जिन्स मिळाले, 8 घोडे सुद्धा कोणचे? शिंगर त्यात परत. आणि शिवाजी महाराजांनी जुन्नरवर छापा घातला, 2000 घोडे एकाच दिवशी. बहादूरगडावर छापा घातला, तिथूनही घोडे. सोनं, हजारो रुपयांचं सोनं म्हणू आपण, माणिक मोते हिरे. बहादूरखानाला लुटलेलं सगळा विचार काढा, तख्ताच बघायचा, केव्हा केव्हा लुटलं आणि किती किती लुटलं अमोगलांना. जुन्नर, औरंगाबाद, शिवाजी महाराजांनी जे लुटलेलं आहे सगळं. औरंगजेब इथं असताना औरंगजेब जात होता दिल्लीकडे त्यावेळेस, आणि त्यानंतर पदोपदी सारखंच. संभाजी महाराजांसुद्धा विचार करा. नुसतं एवढं नाही, औरंगजेबाच्या पदरी नोकरीला राहिले संभाजी महाराज. प्रतापराव गुजरांना तिथं ठेवलं. मोरबंद पिंगळे, प्रतापराव गुजर तिथं बरोबर राहिले. आणि जेव्हा आपला औरंगजेबाचा करार मोडलाय आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या लोकाला पकडा म्हणून गुप्त पत्र औरंगजेबाचं इकडं आलं, शिवाजी महाराज सुटून आल्यानंतर, तेव्हा औरंगजेबाच्या पोरानं सांगितलं, पत्र हातात पडले की मला काम करावं लागेल, पण मला बातमी अशी आहे आणि तुम्ही काय करायचं तुमचं ठरवा, म्हणजे आता इथून निघून जा. म्हणजे आता आपला करार मोडलाय, आता काय करायचं, आता निघून जायचंय. मग जात जात मोकळ्या हातानं कशाला जायचं? गावं लुटून नेली. औरंगाबाद इथून येताना लूट करीत आले प्रतापराव गुजर. सैन्य 5 वर्ष 2 वर्ष मोगलाई पैशानं जगून निघालं आणि येताना परत भरपाई घेऊन आलं. आणि हे यांची लूट मोगलाची.
ही कशी आहे पहा. क्षुल्लक लूट, नगण्य 7 मासे सोनं. हे काय लूट आहे? 7 मासे घोड्यावरून न्यायला म्हणजे काय फार मोठं कनवटीलाही लावता येत नाही, अंगठीलाही घालता येत नाही. तोळ्याची अंगठी असते ॲव्हरेजनं. शिवाजी महाराजांच्या काळात तर ते रायगडावर एक अंगठी सापडली उत्खननात मागं, त्याच्यावर श्रीराम लिहिलेला आहे आणि ती मोहराची अंगठी आहे. वरची मोहर, खाली तार असते आणि वर मोहर असते. मोहरीची अंगठी आहे आणि ती अंगठी सुमारे 2 तोळ्याची आहे आणि ती मोठ्या माणसाच्या हातात बसत नाही एवढी आहे, म्हणजे लहान मुलाला घालावी अशी आहे. पण तेवढा वजन किती आहे पहा. आणि ह्यांना 7 मासे सोनं मिळालं आहे. आता लहान पोरंसुद्धा घालणार नाहीत एवढं. मोहराची अंगठी लहान मुलाला सुद्धा पुरणार नाही एवढी लूट. 34 तोळे चांदी, 34 तोळे 3.5 मासे. परत किती बारकाईने लिहायचं आहे पहा. असो, मोगली बढे जेव्हा म्हणतात तो हाच. आणि मग शिवाजी महाराजांनी याच काळामध्ये आपल्या मंत्रिमंडळाचाही बदल केला. ऑगस्ट 61ला जसा बदल केला तसा परत 62ला बदल केला. ऑगस्ट 61ला शामराज पंतप्रधान होते, त्याच्या जागी नरहरी आनंदराव याला पेशवाई दिली आणि अण्णाजी दत्तोला वाकनिशी दिली होती. आता त्यात अजून बदल केला, मंत्रिमंडळातला बदल केला. त्यात मोरोपंत पिंगळ्यांना पंतप्रधान केले. याच्या आधी मुजुमदार केलं होतं, मुजुमवरून काढलं पंतप्रधान केलं. मुजुमदार म्हणून निळो सोनदेव यांची नेमणूक केली. निळो सोनदेव म्हणजे सोनोपंत डबीरांचा पोरगा आहे. सोनोपंत डबीर म्हणजे लक्षात येतात जिजाऊ साहेबांच्या काय म्हणू त्याला, घरातला ज्यांचा संपर्क चांगला असतो अशातले माणसं आहेत. शहाजीराजांच्या विश्वासातले लोक आहेत आणि शिवाजीराजांना सुरुवातीला जे आवश्यक लोक आहेत, शहाणे आहेत, करते आहेत, मुत्सद्दी आहेत, दोन्ही अर्थाने विचार करतात, 2 बादशाह खेळवण्यात ज्यांनी शहाजीराजाला मदत केली अशातले हे आहेत सोनोपंत डबीर. त्यांचा हा पोरगा. सोनोपंत आता थकले आहेत. सोनोपंत डबीर हे परराष्ट्र मंत्री म्हणून शिवाजी महाराजांच्याकडे होते ना, आणि आता सोनोपंतांचा पोरगा होता. आता त्याला दुसरं काम दिलं. निळो सोनदेवला मुजुमदारी दिली आणि मोरोपंतांना पंतप्रधान पद दिलं. अण्णाजी दत्तोला वाकनिशी दिली. वाकनिशीचं काम वेगळं असतं. सरकारातून मुख्य सुटणारी जी पत्र व्यवहार असतात ते सुरू, सूद, बार हे करायचं काम त्याचं वाकनिशाचं. सगळं आपल्याकडं नोंदून झालं मग द्या. सुरू, सूद, बारचे 3 शिक्के असतात किंवा हाताने लिहिलेलं असतं. जुन्या पत्रावरती ते असतं. म्हणजे आवक जावक घालतात नाही आता, आणि शिक्का खरंच मारायचा जे शेवट असतं काम ते करायचं काम हे. म्हणजे या दोघांची पदोन्नती झाली, बाकी मान सन्मान झाले. ऑगस्टच्या महिन्यात सगळा विषय झाला. नेताजी पालकरांचाही विषय चालू आहे. 18 सरदार नेताजी पालकरांना पकडायला धावतायत, पण नेताजी सापडत नाहीत. म्हणजे कसला प्रचंड धुमाकूळ घालत असतील, हुतुतू खेळत असतील, विचार करायचा. पावसाळ्याची उतरण सुरू झाली. जुलै महिना संपला, ऑगस्ट संपला, आता उतार लागला पावसाला. सप्टेंबरमध्ये थोडा पाऊस नवरात्रात आपल्याकडे कमी होतो, कोकणात तर संपतोच. नारळी पौर्णिमा झाली की उतार लागतो तिथं. अजूनही मात्र मुंबईत पाऊस चालू आहे प्रचंड. आणि या दिवशी म्हणजे या काळात अजून एक वेगळी घटना घडली. काय घडलं? पावसा उतरणीला लागला आणि वेंगुर्ल्याच्या बंदरात एक फार मोठी बडी व्यक्ती गलबतातून उतरली. कोण? बडी बेगम. ती मक्केला गेली होती वैतागून शिवाजीराजांना. ती तिकडे गेली, मक्का यात्रा करून पुन्हा आली. या यात्रेत तिला इंग्रजांचा त्रास झाला, इंग्रजी चाच्यांचा त्रास झाला असं नमूद आहे. इंग्रजांनी केलेले उद्योगही आपण मध्ये एकदा बोलून गेलो होतो. हिला मक्केच्या यात्रेला गेली आहे, तिच्यावर यांचं लक्ष आहे, तिला पकडावं आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला काही त्रास दिला आहे त्या लुटीची भरपाई करून घ्यावी, शिवाजी महाराजांवर त्याचं आदिलशाही दरबाराचं प्रेशर आणावं, हा यांचा विचार होता. म्हणून त्याचा त्यांनी प्रयत्नही केला, पण शिवाजी महाराजांनी दाद दिली नाही. मात्र ही बाई मात्र माघारी आली. तिच्या जीवाला लागायचं पण थोडक्यात निभावलं. सविस्तरात ती सगळं कोणत्या अधिकाऱ्यांनी काय केला, कसा उपद्व्याप केला त्याचं बघायला मिळतं. शिवाजी महाराजांनी या काळात कोकणातला राजापूर वगैरे मुलूक काबीज केला होता. आता त्याला विजापूरच्या बादशाहांनी मान्यता पण देऊन टाकली. तुमचं आहे म्हणले, तुमचं आहे. बहुतेक यानंतर शिवाजी महाराजांचा आणि विजापूरचा फारसा संघर्ष, सिद्धी जोहरच्या नंतर असा कोणी मोठा सरदार आला आणि शिवाजी महाराजांना त्रास आहे काही मोठा नाही. म्हणजे अफजल खान आणि सिद्धी जोहर नंतर महाराष्ट्रात जो बदल झाला त्यातला पहिला बदल, अफजल खान मारल्यानंतर दक्षिणेतले देवळं पाडायचं बंद झालं
आणि सिद्धी नंतर स्वराज्यावर फार मोठी चढाई आदिलशाहीकडून झाली नाही. आता तुमचा आमचा करार झाला, तह झाला, आता बस बुडायला गेलो आम्ही, आता कुठेतरी वाचू द्या, असा त्याचा भाव आहे. शाहिस्तेखानाची यावेळेस अफाट छावणी पुण्यात आहे. अफाट म्हणजे 1 लाखाची आहे, त्यात 77,000 घोडदळ आहे. पण यांना खायला लागणारे जे आहे ना ते प्रचंड आहे. त्यामुळे या मुलखात पुणे परिसरात त्यांच्या धाडी पडतायत आणि गावाच्या गावं लुटून नेत आहेत. आणि त्यामुळं पुणे परिसर ओस पडला, यांनाही खायला मिळेना, बाहेरून आणायची पाळी सुरू झाली. पण आपल्या परिसरातल्या लोकांना त्रास होतोय म्हणून शिवाजी महाराजांनी काही गोष्टी केल्या. काय केलं? सर्जेराव बाजी जेध्याला पत्र लिहिलं. पत्रात प्रजेविषयी वात्सल्य किती आहे ते विचार करण्यासारखं आहे. ममत्व किती आहे, यांना जपलं कसं पाहिजे ते सगळं आदेश शिवाजी महाराजांचा आहे. प्रजा कशी आहे? मशहूर अनाम सर्जेराव जेधे देशमुख, तालुका रोहिड खुर्ते, प्रति शिवाजीराजे भोसले. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येतात म्हणून जासुदानी समाचार आणला आहे. तुमच्या तपियात म्हणजे परिसरात, तुमच्या तालुक्यात येतात आणि त्रास देतात. वार्ता कळाली तरी तुम्हास रोखा अडताच तुम्ही तमाम आपले तपियात गावात ताकीद करून माणसे, लेकरे, बाळे समस्त तमाम रयती लोकांस घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठवणे. तुम्हाला जर लक्षात आलं की आता असं येणार आहे तर जिथं कुठं बाका म्हणजे चांगली सुरक्षित जागा आहे तिथेही लोक पाठवा. जिथं अडवता येईल तिथं अडवण्याचा प्रयत्न करा. पण जर तर शक्य नसेल तर लोकांना त्रास होणे याची काळजी घेतात. जेथे गनिमाचा आजार पोहोचे ना आयशा जागतियास पाठवणे. ये कामास हायगाय न करणे. दुर्लक्ष करू नका, हायगाय करू नका, नाहीतर काय होईल? रोखा हडताच सदरू लिहिल्याप्रमाणे अंमल करणे. आयसियास तुम्हापासून अंतर पडल्याने मोगल जे बांध करून धरून नेतील त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. ज्या लोकांना धरून नेतील त्याचे पाप कुणामुळं? तुमच्यामुळं. तुम्ही लोकांची काळजी घेतली नाही म्हणून. समजून गावचा गाव हिंडून रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. रात्रंदिवस फिरा, लोकांना घरात ठेवू नका. एखादा माणूस कामासाठी म्हणजे काय अडलंय बागलंय किंवा गावाच्या रखवालीसाठी म्हणून ठेवा, सुरक्षिततेसाठी म्हणून ठेवा. फौजा येत आहेत त्याच्याविषयी सुरक्षितता नाही. सुरक्षितता फक्त काही लोकांना अपेक्षा असते घरापुढं आपल्या थांबावं बघावं एवढ्यासाठी, तेवढंच पहा, बाकी काही करू नका. सगळे लोक काढा, हुडकून काढा आणि सगळे सुरक्षित जागी पाठवा. या कामास 1 घडीचा दिरंग न करणे. घडीचा सुद्धा वेळ घालवू नका. आता कसं चालू आहे, निरोपवरून आला की वर्षानुवर्ष चालूच आहे काम. चर्चा समिती, त्याच्यासाठी काय अहवाल, आयोग, नेमणुका, असली भानगड नाही. लगेचच्या लगे करा. तुम्ही आपले जागा हुशार असणे हे करत असताना तुम्ही पण स्वतः हुशार राहा. गावकडून गाव गन्नाही सडेकडील शेतपोत जतन कराया जे असतील त्यासही तुम्ही सांगणे की डोंगरावर आसिरा कुबल जागा आसरे ऐसे त्यासी सांगणे. जर शेतकामालासाठी लोक जर थांबलेले असतील तर त्यांना सांगा शेतीचं काम करा, पण जागा सुरक्षित पहा आणि त्याच्या आश्रयाला जा. जर लगे आले अशी धाड तर तुम्ही सापडू नका. शेत गेलं तरी चालेल, तुम्ही गेलेलं नाही चालणार. गरीम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकून पळून जाणे. तुम्ही आपली जागा हुशार असणे. 23 ऑक्टोबर 1662चं हे पत्र आहे. प्रजेविषयी किती काळजी महाराजांनी घ्यावी, मग प्रजा शिवाजी महाराजांच्या विषयानं का नाही प्रेम करणार? रात्रीचा दिवस करणे, आदेश काय आहेत ते महत्त्वाचे आहेत, आणि हे काम करणे. शिवाजी महाराज इतक्या अर्थाने विचार करतात म्हणून प्रजा त्यांच्यावर प्रेम करते आणि शिवाजी महाराजांचं राज्य यावं ही इच्छा ठेवते. प्रजेचं कुठलंही दुःख म्हणजे आपल्याकडं वैदिक जुने मंत्र आहेत, त्यात पुरुष सूक्त आहे. आपण फक्त एका वेगळ्या अंगाने त्या पुरुष सूक्ताचा विचार करतो. पुरुष सूक्त म्हणजे समाजाच्या सुक्ताचा विचार आहे, किंवा या सुक्तात समाजाचा विचार आहे. सहस्त्र शीर्षा, सहस्त्र बाहू, सहस्त्र नेत्र असं जे विचार येतो ते भगवान विष्णूचं रूप आहे, बरोबर आहे. पण भगवान विष्णू म्हणजे हा सकल समाज आहे आणि त्याचं प्रातिनिधिक रूप त्यात सांगितलेलं आहे. सहस्त्र शीर्षा म्हणजे काय? राजांनी या समाजाच्या हितासाठी जे काम करायचंय ते 1000 डोळ्यांनी पाहून करायचं आहे.
1000 डोळे म्हणजे एका माणसाला रावणासारखे 10 तोंड ही संकल्पना नाही. 1000 डोळे त्या अर्थानं नाही. 1000 डोळे म्हणजे हेराचे फिरते डोळे जे असतात ते गावोगावी, त्यातून राजाने अनुमोदन घ्यायचं आणि त्यासाठी प्रजेसाठी काम करायचं. 1000 डोळ्याने नुसतं बघायचं नाही. सहस्त्र शीर्षा, सहस्त्र बाहू, सहस्त्रपाद, नेत्र सहस्त्र असले पाहिजेत. शीर्ष सहस्त्र, सहस्त्र शीर्ष म्हणजे 1000 मुख नाही, 1000 लोकांच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे किंवा आपली बुद्धी 1000 लोक इतकी तीक्ष्ण असली पाहिजे असं राजाने वागायचं आहे. राजा विष्णूचा अंश आहे, राजा विष्णूचं रूप आहे, धर्तीवरचा विष्णू आहे त्या. आणि मग हे नुसतं ऐकायचं, विचार करायचा नाही, 1000 हाताने मदत करायची म्हणजे 1000 भाऊ. त्या अर्थाने विचार आहे. शिवाजी महाराज त्या अर्थाने इथे विचार करताना दिसतात. 1000 डोळ्यांनी जासुदाने समाचार आणलाय, तुमच्यात त्रास होतोय, मग काय करा, हे करा. विचार आला, आदेश आला, हे करा. आणि जिथं कुठं गरज आहे तिथं महाराज उभे राहतात, म्हणजे 1000 हात उभे राहतात. हा विचार आपल्या पुढं असला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराज कळून घेणं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं आहे. आज वेळ मर्यादित आहे आपल्यापाशी, त्यामुळे मी संपवतोय. कारण आपले कुलकर्णी बंधू दोघं आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी बोलावं अशी अपेक्षा आहे, म्हणून तो विषय आहे. आजचा पाठ इथे थांबवतोय. आता तुमच्याकडे स्वाधीन करतोय, कसं तुम्ही म्हणजे दोघात कुणी बघा बोलायचं काय बोलायचं, कोणताही विषय घ्या, काही हरकत नाही. माईक इथे ठेवतो, तुम्हाला लावायचं असला लावा, काय अडचण नाही. चालू ठेवू दे, नाही काही अडचण नाही तुम्हाला. येस. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.